नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, तर त्याची एक प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आता ही प्रक्रिया होत असताना त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंत कर्ज OTS आणि नियमित कर्जदारांना एक प्रकारे 50,000 रुपयापर्यंत दिलासा, तर अशा पद्धतीचं हे स्वरूप होतं. परंतु बऱ्याच शेतकरी संघटना असतील, नेते असतील, यांचं याच्यामध्ये ज्या काही नियम आणि अटी आहेत त्या काहीतरी शिथिल कराव्या किंवा ज्या काही जाचक अटी आहेत त्या रद्द कराव्या, की जेणेकरून जे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी अपात्र होणार आहेत तर त्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की 2019 अगोदर जे शेतकरी म्हणजे जे शेतकरी याच्यामध्ये थकीत आहेत तर त्यांना देखील याचा लाभ भेटणार नाही. परंतु आत्ताच्या या योजनेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची मागणी होती की याच्यामध्ये काहीतरी बदल करा. तर काल विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असं सांगितलं की त्याच्यावरती उत्तर देताना त्यांनी असं सांगितलं की 2019ला सुरुवातीचा जो GR होता त्याप्रमाणे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं समजा 1 लाख कर्ज असेल तर अशा देखील शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत लाभ भेटणार आणि वरची जी रक्कम असेल ती त्या शेतकऱ्यांनी भरायची. म्हणजे 2019 मध्ये ज्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलेला होता अशा शेतकऱ्यांचं जर आता काही थकीत असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतच लाभ भेटत होता. परंतु ती अट देखील आता बंद केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफीचा देखील लाभ भेटलेला असेल अशा शेतकऱ्यांचं देखील आता 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते आता पूर्णपणे माफ होणार आहे. 2 लाखाच्या वरती जर असेल तर त्यांनी जी वरती रक्कम भरून 2 लाखाचा लाभ घ्यायचा आहे. आणि त्यानंतर दुसरी एक अट त्यांनी शिथिल केलेली, रद्द केलेली, की जे शेतकरी नियमित कर्जदार आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. परंतु आता देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की ते कर्ज काढलेलं आहे, म्हणजे नवजुनं केलेलं आहे. परंतु ते जी रक्कम होती त्याला मार्च 2027 पर्यंत त्या शेतकऱ्यांनी भरल्यानंतर त्यांना ती 50,000 रुपयाची रक्कम भेटणार होती. परंतु ती अट देखील आता शिथिल केलेली आहे. त्या शेतकऱ्यांना ज्यांनी समजा रेग्युलर फक्त याच्यामध्ये एक अट ठेवलेली की मागील 2 वर्ष त्यांनी नियमित भरलेलं असलं पाहिजे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मागील 2 वर्ष नियमित भरलेलं आहे परंतु आता काढलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना देखील 50,000 रुपये भेटायला मदत होणार आहे. सुरुवातीला काय होतं की तुम्ही ज्यावेळेस आता काढलेला असेल परंतु 2 वर्ष रेग्युलर असाल तर अशा शेतकऱ्यांना मार्च 2027ला ज्यावेळेस तुम्ही रक्कम भराल त्याच वेळेस हे 50,000 भेटणार होते. परंतु ती अट देखील आता शिथिल केलेली आहे. तुम्ही जर मागचे 2 वर्ष रेग्युलर असाल ही अट रद्द केलेली नाही. तुम्हाला जर 50,000 योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही याच्या अगोदर मागील 2 वर्ष हे रेग्युलर ते कर्ज भरलेलं असलं पाहिजे. आणि जे काही मार्च 2027ला आत्ता काढलेलं असेल मुदत संपल्यानंतर नियमितची आणि त्यानंतर काढलेलं असेल परंतु त्या शेतकऱ्यांना देखील आता 50,000 रुपये लवकर भेटायला मदत होणार आहे. तर अशा प्रकारचे हे बदल आहेत. आता याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की शेवटी ही कर्जमाफी म्हणजे तळागाळातील शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा आहे की त्यांना सावकाराकडे जाण्याची वेळ येऊ नये. त्याच्यामुळे कर्जमाफीमध्ये हे शेवटचे 2 बदल असू शकतात. आणि हे जो बदल केले याच्यामुळे देखील शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये रोष होता, एक प्रकारे राग होता. आता शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा भेटण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे बरेच शेतकरी 10 ते 12 लाख शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. धन्यवाद.